केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहे। त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्याच्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते। सरकारच्या माध्यमातून 1 जानेवारी 2026 पासून रेशन धान्य वाटपामध्ये 5 मोठे बदल आता करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज केलेली आहे। राज्यातील या 14 जिल्ह्यातील पिवळे व केशरी रेशन कार्डवरती गहू तांदळाचे मोफतपणे तुम्हाला लाभ दिले जाते। त्यामध्ये आता हे 5 बदल या ठिकाणी 1 जानेवारी 2026 पासून सर्व नागरिकांना आता लागू होत आहेत। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, कोरोना काळानंतर प्रत्येक रेशन धान्य दुकानामध्ये 1 रुपया पण शुल्क न घेता तुम्हाला गहू तांदूळ मोफतपणे दिले जाते। याच रेशन धान्य दुकानामध्ये सर्वात मोठे आता 5 बदल रेशन धान्य वाटपाबद्दल सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत। या बदलामुळे नागरिकांना फायदा होईल हा सरकारचा उद्देश आहे असे या ठिकाणी सरकारने सांगितले। याचा GR सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता आलाय। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पण पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि त्यावरती तुम्ही गहू आणि तांदूळ मोफतपणे सध्याला मिळवत असाल तर नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे आता धान्य वाटपाबाबत सर्वात मोठे 5 बदल आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगणार आहे। तर बघा, या ठिकाणी धान्य वाटपाबाबत या ठिकाणी 5 मोठे बदल आता होत आहेत। 5 मोठे बदल कोणकोणत्या रेशनधारकांना लागू होत आहेत, याचा फायदा तुम्हाला कसा या ठिकाणी करून घ्यायचा आहे, यासाठी काही अटी पात्रता सरकारच्या माध्यमातून लावलेत का हेच आपण या ठिकाणी बघणार आहोत। 5 वेगवेगळ्या बदलामुळे रेशनधारकांचं आरोग्य आता सुधारणार आहे आणि जी वाढलेली महागाई त्यापासून आता एक तुम्हाला मोठा आधार आता मिळणार आहे। वाढलेली महागाई लक्षात घेऊन सरकारने रेशन धान्य दुकानामध्ये नवीन योजनेद्वारे काही असे लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे 2025 मध्ये जो काय रेशनधारक कुटुंबामध्ये महागाईमुळे जो काय खिशावर रेशनधारकांच्या ताण बसत होता तर त्यापासून तुमची आता सुटका होणार आहे। 5 वेगवेगळे बदल आता रेशन धान्य दुकानामध्ये आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आता रेशनधारकांची लॉटरी लागली, कारण सरकारने केले 5 मोठे बदल। या 5 बदलामधील शेवटचे 4 ते 5 नंबरचे बदल जे सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेत, जे ऐकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खूप आनंद होणार आहे। तर बघा, यामधील पहिला सर्वात मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे, तो म्हणजे आता 1 जानेवारी 2026 पासून हा लागू होतोय। आता या 14 जिल्ह्यातील रेशनधारक कुटुंबातील रेशनधारकांचे गहू आणि तांदूळ पहिला जे तुम्हाला मिळत होतं तर त्यापेक्षा आता वाढवून देण्याचा निर्णय झालाय। तो आता नेमकं पहिला तुम्हाला गहू आणि तांदूळ जे तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये दिलं जात होतं तर त्याच्यामध्ये पहिला बदल आता करण्यात आलाय, तो म्हणजे आता तुम्हाला गहू तांदूळ वाढवून देण्यात येणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब उपस्थितीत असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। पहिला निर्णय लक्षात आला का बघा, गहू तांदूळ तुम्हाला या ठिकाणी वाढवून दिलं जाणार आहे। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये वाढवून दिलं जाणार आहे आणि या ठिकाणी किती वाढवून दिलं जाणार आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेच मी या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर पुढचा दुसरा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे, तो म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता तुम्हाला खाण्याचं जे काय गोड तेल आहे सध्याला जे आता खूप महागलेलं आहे तर ते विकत घेण्याची अजिबात इथून पुढे गरज नाही। सरकारच्या माध्यमातून आता खाद्य तेलाच्या किमती भयंकर वाढल्याने या 14 जिल्ह्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना प्रत्येक महिन्याच्या ज्यावेळी तुम्ही गहू आणि तांदूळ मोफतपणे या ठिकाणी तुम्हाला जे वाटलं जातं त्यावेळी 2 किलो खाण्याचे गोडे तेल देखील या ठिकाणी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला आहे। परंतु हे सर्वांनाच गोडे तेल मिळणार नाही, यासाठी काही अटी पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत। त्यामुळे तुम्हाला पण खाण्याचे गोडे तेल त्या ठिकाणी मोफतपणे, जसं गहू तांदूळ तुम्हाला मोफतपणे मिळते तसं गोड तेल पण पाहिजे असेल तर कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता देण्याचा निर्णय झाला आहे, कोणकोणत्या नागरिकांना हा लाभ भेटणार आहे, कोणकोणत्या अटीनुसार हा लाभ भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रेशन धान्य दुकानामध्ये जो बदल झाला आहे तर ते तुम्हाला किती गहू तांदूळ तुम्हाला वाढवून दिलं जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे।
सरकारच्या माध्यमातून 5 बदल जे आता करण्यात आलेत यामधील आता या ठिकाणी बदल झाल्यामुळे नागरिकांच्या खिशावर जो काय ताण बसत होता तर तो ताण या ठिकाणी आता कमी होणार आहे। आता नागरिकांच्या दैनंदिन गरजा या ठिकाणी आता पूर्ण होणार आहेत। जसे की तुम्हाला खाद्यतेल आता विकत पहिला घ्यावे लागत होते तर ते सरकार आता मोफतपणे तुम्हाला देणार आहे। पहिला तुम्हाला पैसे देऊन गहू आणि तांदूळ या ठिकाणी पहिला 5 वर्षाच्या पाठीमागे पैसे देऊन गहू तांदूळ रेशन धान्य दुकानामध्ये घ्यावे लागत होते, परंतु सरकारने नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन आता मोफत देण्याचा निर्णय कोरोना काळानंतर घेतला होता। तुम्ही आता सध्याला मोफत अशा प्रकारे गहू आणि तांदूळ आणत होता, सेम टू सेम तशाच प्रकारे आता खाद्य तेल देखील आता मोफतपणे देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे, गहू तांदूळ तुम्हाला किती वाढवून भेटणार आहे हे तर लगेच समजणारच आहे, परंतु त्याआधी आता तिसरा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय। तो म्हणजे आजपर्यंत कधी सुद्धा या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला नव्हता। तो म्हणजे 14 जिल्ह्यातील नागरिकांना 2 किलो पोहे आणि 2 किलो रवा या ठिकाणी गहू तांदळासोबत मोफतपणे तुम्हाला महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी दिला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारक कुटुंबांना सर्वात मोठा दिलासा दिल्याने आता नागरिक आनंदाने नाचू लागलेत। त्याचे कारण म्हणजे रेशनधारकांना आता पहिला काय करावं लागत होतं, बाजारामधून हे आण लागत होतं, परंतु आता बाहेर जाऊन बाजाराला पैसे सुद्धा खर्च करावे लागणार नाहीत, कारण गहू तांदूळ तर तुम्हाला मोफतपणे मिळतंच। आता बाजारातून तुम्हाला खाण्याचे तेल वगैरे पहिला विकत घ्यावे लागत होते तर त्याचे पैसे सुद्धा आता वाचणार आहेत। आता यासाठी पैसे खर्च करण्याची अजिबात तुम्हाला गरज भासणार नाही। तुमच्या पैशांची बचत या 14 जिल्ह्यातील नागरिकांचा आता होणार आहे। तर बघा, सर्वांनी आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। सरकारने यामध्ये पहिला बदल जो करण्यात आलाय तो म्हणजे गहू तांदूळ तुम्हाला वाढवून दिले जाणार आहे। ते किती वाढवून दिले जाणार आहे ते तुम्हाला पुढे लगेच समजणार आहे। दुसरा बदल करण्यात आलाय तो म्हणजे आता तुम्हाला 2 किलो खाण्याचे गोडे तेल तुम्हाला दिले जाणार आहे। तिसरा बदल करण्यात आलाय, आता तुम्हाला पोहे आणि रवा प्रत्येकी 2-2 किलो गहू तांदळासोबत मोफतपणे या ठिकाणी वाटले जाणार आहे। अजून तिसरा आणि चौथा बदल जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला खूप मोठा आनंद होणार आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 36 जिल्ह्यापैकी 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे यासाठी काही अटी पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून लावलेत। कारण सरसकट सर्वांना जर हा लाभ द्यायचं म्हणलं तर ते सरकारला सुद्धा या ठिकाणी परवडणार नाही, हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। त्यामुळे नागरिकांना लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये जर महिला असतील तर सरकार तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मोफतपणे देतं। तुम्ही जर शेतकरी असाल तर नमोचे 2000 देतं, PM किसानचे 2000 देतं, पीक विमा सरकार मोफत देतं। आता सौर ऊर्जेवर लाईट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता सरकार त्या ठिकाणी मोफत देत आहे। या ठिकाणी विहिरी मंजूर करून देतं। अशा प्रकारचे मोफतपणे लाभ सरकार देत असतं, त्यामुळे तुम्ही वेळेवर अर्ज भरून हा लाभ घेतला पाहिजे। आता तशाच प्रकारचे लाभ आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफतपणे देण्यात येणार आहे। सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता झाला आहे। आता 4 नंबरचा आणि 5 नंबरचा निर्णय जो सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय तो ऐकल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होणार आहे, परंतु कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे तसेच कोणकोणत्या अटी पात्रतेनुसार हा लाभ भेटणार आहे हे तुम्हाला लगेच आता या ठिकाणी सांगणार आहे। परंतु आता पुढचे आनंदाचे 2 निर्णय या ठिकाणी जे घेण्यात आलेत, जे 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर आता लागू करण्यात येणार आहेत। पुढचे 2 निर्णय ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, परंतु सरकारने यासाठी अटी कोणत्या लावलेत, पात्रता कोणत्या लावलेत ते एकदा आपण झटपटपणे या ठिकाणी पाहून घेऊया। पहिली अट कोणती लावण्यात आल्या नक्की बघा। आता हा जो लाभ भेटणार आहे तर या आता लाभासाठी पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ते म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे। कारण अनेक नागरिक जे आहेत तर ते बाहेरील राज्यातील आपल्या राज्यामध्ये काम करण्यासाठी इथे आलेत आणि इथेच ते राहू लागलेत आणि ते पण या ठिकाणी अशा प्रकारचा मोफत लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे त्यांना बाहेर काढून फक्त महाराष्ट्रातीलच रहिवासियांसाठी हा लाभ देण्यात येणार आहे। कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये लाभ देण्यात येणार आहे ते तुम्हाला पुढे लगेच समजणार आहे, परंतु यासाठी दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे उत्पन्नाची अट आहे। म्हणजे उत्पन्नाची मर्यादा सरकारने घातल्या। तुमचे उत्पन्न जास्त आहे आणि तुमच्याकडे जर पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी हा लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार नाही आहे।
लक्षात ठेवा, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे तरच तुम्हाला या ठिकाणी या 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे। तुम्हाला आता 3 जे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेत ते म्हणजे पहिला निर्णय गहू तांदूळ तुम्हाला वाढवून दिलं जाणार आहे, किती वाढवून दिलं जाणार आहे ते सुद्धा पुढे लगेच सांगणार आहे। त्यानंतर दुसरा निर्णय घेण्यात आला आहे महिन्याच्या महिन्याला गहू तांदळासोबत 2 किलो खाद्य तेल खाण्याचे गोडे तेल तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर तिसरा निर्णय झाला आहे तुम्हाला रवा आणि पोहे प्रत्येकी 2-2 किलो या ठिकाणी दिले जाणार आहे। त्यानंतर चौथा आणि पाचवा निर्णय जो सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे तो ऐकल्यानंतर तुम्हाला अक्षरशः आनंद होणार आहे। मग तो निर्णय कोणता आहे ते तुम्हाला पुढे या ठिकाणी लगेच आता सांगणारच आहे, परंतु त्याआधी तिसरी अट सरकारच्या माध्यमातून कोणती लावण्यात आली बघा। आता हा लाभ मोफतपणे घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तिसरी अट लावण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती सरकारी सेवेमध्ये रुजू नसावा। म्हणजेच या ठिकाणी कोणती सरकारी आता नोकरी तुमच्या घरामधील कोणत्याही व्यक्तीला नसली पाहिजे, कारण सरकारने सांगितलंय आता जे मोफतपणे लाभ केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डावरती आम्ही देत असतो तर ते गोरगरीब आणि गरजू नागरिकांना देत असतो। जसं की तुम्ही शेतकरी असाल, तसेच लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, अशा गोरगरीब कुटुंबामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून मोफतपणे देत असतो। त्यामुळे लक्षात ठेवा, फक्त या 14 जिल्ह्यामध्येच हा लाभ देण्याचा निर्णय झाला आहे। या 14 जिल्ह्यातील सर्व नागरिक ज्यांच्याजवळ पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे तर ते गोरगरीब आणि गरजू आहेत, म्हणून त्यांना हा लाभ मोफतपणे देण्याचा निर्णय झाला आहे। आतापर्यंत 3 निर्णय या ठिकाणी आता आपण सांगितलेत, चौथा आणि पाचवा निर्णय आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे, परंतु 14 जिल्हे कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण फक्त या 14 जिल्ह्यामध्ये सरकारने हा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। आता तुम्हाला सांगत आहे पुढचे 4 नंबरचा आणि 5 नंबरचा निर्णय सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना कोणाला देण्याचा निर्णय झाला आहे। 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला या ठिकाणी खुश करण्यासाठी सरकारने हे निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। यामधील 4थ्या नंबरचा नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे तो म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना घरपोच मोफत गहू आणि तांदूळ घरपोच सेवा देण्याचा निर्णय झाला आहे। आता तुम्ही मागच्या वेळी देखील बातम्या या तुमच्या कानावर आल्या असतील तर तो निर्णय प्रलंबित होता, तसाच्या तसा पडून होता, तर त्याचा निर्णय अखेर सरकारच्या माध्यमातून लेखी GR काढून आदेश काढून या ठिकाणी आता घेऊन टाकलाय। तो म्हणजे तुम्हाला रांगेत जाऊन गहू आणि तांदूळ आणण्यासाठी दुकानामध्ये जाण्याची अजिबात रेशन धान्य दुकानामध्ये जाण्याची गरज पडणार नाही। सरकारच्या माध्यमातून घरपोच तुम्हाला हे लाभ दिले जाणार आहेत। आता ही बातमी तुम्ही अनेक वेळा मागच्या वेळेपासून ऐकली असणार आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून अखेर याचा GR काढण्यात आलाय। या 14 जिल्ह्यातील नागरिकांना घरपोच गहू आणि तांदूळ दिले जाणार आहे, म्हणजे तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये आता धान्य घेण्यासाठी रांग लावून उभा राहायची गरज लागणार नाही। सरकारच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय ते म्हणजे तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये जाऊन धान्य आणण्याची आता गरज भासणार नाही, रांगेत उभा राहण्याची गरज भासणार नाही। तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 2 वाहनांची सुविधा या ठिकाणी प्रत्येक गावाला देण्यात येणार आहे आणि ती वाहनं तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला गहू आणि तांदूळ जे तुमचं हक्काचं सरकारमार्फत मोफत दिलं जातं तर ते सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 14 जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून वाटप आता होणार आहे। तुम्हाला वेगळी तारीख आता देण्यात येणार नाही, फक्त एकच तारीख आता आहे ती म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या 1 तारखेला तुम्हाला सर्व गावामध्ये 2 वाहनं येतील, त्यामध्ये तुम्हाला गहू आणि तांदूळ या ठिकाणी मोफतपणे घरपोच सेवा देण्यात येणार आहे। यासोबतच तुम्हाला गहू तांदूळ वाढवून देण्याचा निर्णय झाला आहे। यासोबतच तुम्हाला 2 किलो खाण्याचे गोडे तेल या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर रवा आणि पोहे देखील प्रत्येकी 2-2 किलो देण्यात येणार आहे, हे तुम्हाला घरपोच सेवा मिळणार आहे। त्यानंतर 5वा आनंदाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे ते म्हणजे याची मागणी सुद्धा आता प्रलंबित होती, म्हणजे सरकारने आता ही मागणी अडवून ठेवली होती, यावरती सरकारने आता सही केल्या। आता ती म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून आता रेशन धारकांना पेन्शनची सुविधा मिळावी अशी मागणी होत होती, तर ही मागणी आता सरकारने आता मान्य केल्या। सरकारच्या माध्यमातून या मागणीला मंजुरी मिळाल्याचं पाहायला मिळतंय, ते म्हणजे प्रत्येक रेशनदार कुटुंबांना आता त्यांच्या खर्चापाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जशा प्रकारे सरकार तुम्हाला लाडक्या बहिणींना 1500 रुपये त्या ठिकाणी देतं, शेतकऱ्यांना 2000 रुपये नमूचे देतं, PM चे देतं, तशाच प्रकारे रेशनधारक कुटुंबांना
कुटुंबांना प्रत्येकी 1,000 रुपयांची पेन्शन चालू करा, अशा प्रकारची जी मागणी आता रेशनधारक करत होते, अखेर याला मंजुरी मिळाल्या। या 14 जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक रेशनधारक कुटुंबांना 1,000 रुपयांची पेन्शन देखील सरकारच्या माध्यमातून आता दिली जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून जे बदल आता करण्यात आले त्यामध्ये आता पेन्शनची सुविधा देखील दिली जाणार आहे। आता हा मोफतपणे 2 किलो महिन्याच्या महिन्याला खाण्याचे गोडे तेल असेल, रवा असेल, पोहे असतील, गहू तांदूळ तुम्हाला वाढ केली जाणार आहे। तर ते किती आता तुम्हाला गहू तांदूळ वाढ केली जाणार आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समजणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जानेवारी 2026च्या 15 तारखेपासून सर्व नागरिकांना या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मोफतपणे देण्याचा निर्णय झाला आहे। या 14 जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये लाभ मिळणार नाही, तर 14 जिल्ह्यातील मोजकेच तालुके असे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले, ज्यामध्ये शेतकरी जास्त राहतात, लाडक्या बहिणी जास्त राहतात, ज्येष्ठ नागरिक वयाच्या 60 वरील जे गोरगरीब आहेत तर त्यांच्याजवळ पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे तर ते जास्त राहतात। अशा प्रकारे या ठिकाणी 243 तालुके आता निवड करण्यात आल्या। लक्षात ठेवा, गहू तांदूळ तुम्हाला किती वाढवून दिले जाणार आहे, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आता वाढवून दिले जाणार आहे, खाद्यतेल 2 किलो कोणला देणार आहेत, पोहे रवा कोणला देणार आहेत आणि घरपोच या सर्व सुविधा तुम्हाला 2 वाहनाद्वारे सरकार तुम्हाला आता कशा स्वरूपामध्ये देण्याचा निर्णय झाला आहे। आता हे सांगत आहे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आणि त्या 14 जिल्ह्यातील कोणत्या 243 तालुक्यामध्ये हा लाभ देण्यात येणार आहे आणि सर्वांनी आपला तालुका यामध्ये आहे का नक्की बघा। हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची 2 कामे आता करायला सांगितलेत। जर तुम्ही हे 2 कामे केली नाही तर तुम्हाला यामधील कोणताही लाभ मिळणार नाही। त्यामुळे 2 कामे कोणती करायची आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी 2 कामे तुम्हाला करायला सांगणार आहे। आता सांगत आहे हा जो लाभ आहे तर तो आता तुम्हाला कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, त्या 14 जिल्ह्यातील फक्त मोजक्याच तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। त्यामध्ये 243 तालुके आता सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत। आता तुम्हाला त्या 14 जिल्ह्यातील 243 तालुके सांगण्यास सुरुवात करत आहे। तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यातील 243 तालुक्यामध्ये आहे का सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी हे सर्व लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाची कामे करायची आहेत, जसे की तुम्हाला 2 किलो गोडे तेल खायचं, मोफतपणे घरपोच गहू आणि तांदूळ कशा पद्धतीने मिळवायचं आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं रवा पोहे कसे मिळवायचे। आता या 14 जिल्ह्यातील 243 तालुके कोणते कोणते आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कोणकोणती कामे करायची आहेत नक्की बघा। यामध्ये आता पहिला जिल्हा निवडण्यात आलाय। या जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे। अकोला जिल्ह्यातील मोजकेच तालुके आहेत बघा, अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर। अमरावती जिल्ह्यातील अमरावती, भातुकली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, आयल्यानगर त्या ठिकाणी जिल्ह्यातील आता अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवसा। धाराशिव जिल्ह्यातील कोणाला भेटणार आहे आता तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब, भूमी, वाशी आणि परांडा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांनो सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड। आता या ठिकाणी पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय जळगाव। यामधील 40गाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामने, धरणगाव। त्यानंतर जालना जिल्ह्यातील आता अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा। आता या ठिकाणी पुढचा जिल्हा धुळे, शिरपूर, साक्री, सिंदखेडा। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा। त्या ठिकाणी पुढचा नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे आता बीड जिल्हा। यामध्ये आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर आणि मेकर या भागामधील नागरिकांना हा लाभ भेटणार आहे। आता कोणती 2 कामे करायची आहेत आणि किती गहू तांदूळ वाढवून दिले जाणार आहे नक्की बघा। या ठिकाणी पहिल्यांदा आता 2 कामे तुम्हाला करायची आहेत, ती म्हणजे तुम्ही रेशन कार्डाची KYC केलेल्या त्या ठिकाणी आता नागरिक असलं पाहिजे। KYC रेशन कार्डाची तुम्ही केली असेल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे। तसेच बँकांची देखील KYC तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे। आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गहू तांदूळ तुम्हाला प्रत्येकी 2-2 किलो आता वाढवून देण्याचा शक्यता सरकारच्या माध्यमातून आता वर्तवण्यात आल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जिल्हे का निवडलेत तर सरकारने हे जिल्हे गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत, त्यामुळे या जिल्ह्यांची आता निवड करण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला हा लाभ घेण्यासाठी आता फक्त 1 महिन्यांची वाट बघायची आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।